नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेत आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तारा सॅलेड खात असते आणि तिथं ऐश्वर्या येते. काय करतेस तू अगं? आयुष्यामध्ये वादळ आले आणि तू सॅलेड खात बसली आहे. नाही का? तारा म्हणते, मग काय करू मी आता? त्या सोहमसारखं सावलीच्या मागे पुढे जाऊ का? घरकाम करू का? ऐश्वर्या म्हणते, बघ तुझी इच्छा, तुला जे करायचं ते कर. पुढे करायचं का कर. मग तारा तिने तुझ्या कानाखाली मारली आणि तू काय करते? सॅलेड खातेस. ताराला ती गोष्ट आठवते. तारा खूप भडकते. तारा म्हणते, वहिनी मला त्या गोष्टीची आठवण करून देऊ नका. नाहीतर ऐश्वर्या म्हणते, काय करणार आहेस तू? मला चल आता तर मारूनच दाखव. मला स्वतःच्या लिमिटमध्ये राहायचं आणि एवढाच जर राग येत असेल ना तर इथे बसून सॅलेड खायचं नाही, त्या मुलीचं काहीतरी करायचं. सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान वगैरे तुला काहीच नाही आहे का? सावलीचा बदला घ्यायचा आहे. ऐश्वर्या म्हणते, घे ना मग. अगं एवढी चांगली संधी तुझ्याकडे चालून आली आहे. तारा विचारते, संधी म्हणजे काय? ऐश्वर्या म्हणजे वहिनी सकाळीच बाहेर गेली आणि नील सारंगसुद्धा बाहेर गेले, ऑफिसमध्ये गेले. सोहम ते पण घरात नाही आहे. घरातच राहिलं कोणती? सावली, तू आणि मी. तारा विचारते, वहिनी तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे? ऐश्वर्या म्हणते, अगं आज त्या मूर्ख मुलीला काहीतरी बनवायचे, खास पदार्थ बनवायचा आहे. त्यासाठी तिला किचन लागणार आहे आणि आपण तिला किचन द्यायचं नाही. तारा विचारते, पण त्याने काय होणार आहे ऐश्वर्या वहिनी? आज तिला आपण दिवसभर उपाशी राहायचं लावायचं. ताराला ऐश्वर्याचा प्लॅन हा आवडतो. तारा ऐश्वर्या किचनमध्ये येतात. त्यांनी किचन क्लीन करण्यासाठी आपल्याला सोबत माणसं आणलेली असतात. ऐश्वर्या त्या माणसांना काही काम करायला सांगते, आवरायला सांगते, स्वच्छ करायचंही त्यांना सांगते. तर सावलीच्या हातातून ताट ओढून घेते आणि सावलीला म्हणते, सावली आज किचन बंद असणार आहे. विचारते का? ऐश्वर्या म्हणते, तू कोण आहेस विचारणारी? पण ठीक आहे, आता तू विचारलं आहेस तर मी तुला सांगते. बरेच दिवस झाले किचन डीप क्लिनिंग झालेली नाही. माणसांना बोलवलं साफसफाई करायला आणि कसं आहे ना, किचनमध्ये तू पण राहतेस त्यामुळे किचनमध्ये घाण झाली होती, कचरा झाला होता. आता तू पण किचनमधून बाहेर पडली म्हटल्यावरती थोडंसं किचन आवरून घ्यायचं, डीप क्लिनिंग करून घ्यावं लागेल. म्हणते ऐश्वर्या, मॅडम माफ करा, पण तसंही तुम्ही किचनमध्ये कधी पाय ठेवत नाही. पण साफसफाई म्हणाल ना तर तुम्ही साफसफाई करा, मी खीर बनवते आणि नंतर करा तुम्हाला काय करायचं ते. ऐश्वर्या म्हणते, आता काय तुझं म्हणण्याप्रमाणे आम्ही वागायचं का? पैसे दिलेत त्यांना, अपॉइंटमेंट घेऊन आलेत ते इथे, तुझ्यासाठी ते रिकामे नाही आहेत आणि मुळीच रिकामी नाही आहेत. त्यामुळे लगेच किचनच्या बाहेर व्हायला जरा सावलीच्या हाताला धरते आणि तिला फरफरत त्या किचनच्या बाहेर काढते. सावली किचन बाहेर सांगून जाते. त्या माणसांना बघत असते. तारा म्हणते, सावली एक गोष्ट लक्षात ठेव, तर हे सगळं तू सांगून साराकडून वाद घालण्याचा प्रयत्न केलास ना तर वाद घालण्याचं भांडण करायला मी काही कमी नाही, तुला माहीतच आहे. तुला आणि जर याबद्दल तू कोणाला काहीच सांगितलं नास तर सारंगची शपथ आहे. तारा ऐश्वर्या तिथून निघून जातात. ती माणसं साफसफाई करतात. तर सावली विठ्ठलाची मूर्ती बाहेर आणते आणि ती विठ्ठलाला म्हणते, विठुराया मी तुला आज उपाशी ठेवणार नाही. अरे चूल काय कुठेही मांडता येतो, मी तुला उपाशी राहू देणार नाही. सावली आपला पदर खोसते आणि तिकडची जागा स्वच्छ करून तिथे चूल मांडते. सावलीनं चूल मांडलेली असते आणि बबलू तिथे येतो. बबलू विचारतो, सावली वहिनी हे काय करताय तुम्ही? मगाशी किचनमध्ये काय झालं ते सगळं बबलूला सांगते आणि ती सावलीला विचारते, पण किचनमधलं सामान आणायचं बाहेर ते कसं आणू? मला काही कळत नाही. बबलू म्हणतो, सामानच ना, तुमचा भाऊ आहे ना, आणतो सगळं. बबलूवर चढतो. किचनमधून पातेलं पाणी वगैरे जेवढं सामान असतं ते सावलीला हवंय ते किचनच्या खिडकीतून काढून देतो सावलीकडे. सावली चुलीची पूजा करते आणि विठ्ठलासाठी खीर बनवायला लागते. बबलू सावलीच्या मदतीला तिथेच बसलेला असतो. तर इकडे आता तारा गार्डनमध्ये बसलेली असतात. तारा विचारते, वहिनी तुम्हाला ऑफिसला जायचं का? ऐश्वर्या म्हणते, नाही आज मी खास तुझ्यासाठी वेळ काढलाय. तारा विचारते, माझ्यासाठी का? ऐश्वर्या वहिनी माझी काम मी करायला समर्थ आहे. तुम्हाला वाटत असेल पण मी तुमच्या इशाऱ्यावरती नाचेल, पण तसं काहीही नाही आहे. ऐश्वर्या म्हणते, तारा अगं मला तुला माझ्या इशाऱ्यावरती नाचवायचं नाही आहे. तू माझी मैत्रीण आहेस आणि या घरात तू माझ्या सगळ्यात जवळची आहेस आणि मला तशीच हवी आहेस. तारा खुश होते आणि ऐश्वर्या मनातच म्हणते, तारा तू स्वतःला खूप जास्त हुशार समजतेस ना, पण खरं तर तू मूर्ख आहेस. तू मला अजून
काहीच ओळखलेलं नाही आहेस. तुला कळणारच नाही की कधी मी तुझा वापर करून घेतला. तुला वाटत होतं की तू या खेळातली राणी आहेस, पण तसं काही नाही आहे. तू या खेळातला फक्त आणि फक्त एक मोहरा आहेस. ऐश्वर्या विचार करत असते आणि तिला खीरीचा वास येतो. ऐश्वर्या म्हणते, खीर? या मूर्ख मुलीने खीर बनवली? तारा म्हणते, हिची एवढी हिंमत, आता मी हिला सोडणार नाही. हिला बघते तर तारा तनतन किचनमध्ये जाते, पण किचनमध्ये तिथे सावली नसते. तिने काही बनवलेलं सुद्धा नसतं. माणसं डीप क्लिनिंग करत असतात. तारा विचार करते की सावली गेली तरी कुठे. इकडे सावलीने खीर बनवलेली असते आणि पुऱ्या तळायला घेते. बबलू तिथेच बसलेला असतो. बबलूच्या मोबाईलवरती सावलीला व्हिडिओ कॉल येतो. सारंगचा कॉल येतो असतो. बबलू म्हणतो, सावली वहिनी, तुमच्या आहोंचा व्हिडिओ कॉल आलाय. सावली घाबरते. बबलू म्हणते, वहिनी घ्या फोन, उचला आणि त्यांना पण कळू द्या जरा, तुम्हाला किचनमध्ये जायला बंदी केली ते. सावली म्हणते, नाही बबलू दादा, मला शपथ घातली सारंग सरांची, मला ते शपथ मोडता नाही येणार. मला सारंग सरांना हे सगळं सांगता नाही येणार. सावली व्हिडिओ कॉलवरती बोलण्यासाठी बाजूला जाते. बबलू तिच्या मागे जातो. तर इकडे तारा चुलीजवळ पोहोचते. तर तारा चुली मांडलेली असते, स्वयंपाक झालेला असतो. बघते तर तारा म्हणते, बघते आता मी या चुलीवरती तिची खीर कशी बनते. तारा त्या उकळत्या तेलामध्ये पाणी टाकण्यासाठी जाते आणि ते सगळे तेल ताराच्या अंगावरती उडते. ताराला खूप भाजलेलं असतं. तारा मोठमोठ्याने किंचाळायला सुरू करते. सारंगच्या फोनवरती बोलत असते. सावली मोठ्याने किंचाळायचा आवाज ऐकून येते. तिथे जाणार असते तर तारा ती कसली खाली ठेवते आणि तिथून निघून जाते. धावत धावत रूममध्ये निघून जाते. सावली, कोणाचा आवाज होतो, कोणी किंचाळलं का? सावली म्हणते, मांजर होतं. सावली पुढे सारंगला म्हणते, सारंग सर, मी खूप घाईत आहे, मला नैवेद्य बनवायचा आहे, मंदिरात सुद्धा जायचं आहे, मला जाऊ द्या ना, मला फोन ठेवू द्या. सारंग विचारतो, मंदिरात कशाला, पूजा आहे का तुझी? सावली म्हणते, नाही, मला मंदिरात जायचं, लहान मुलांना जेव घालायचं ना, मी त्यासाठी जायचं. सावली फोन कट करते आणि सावली बबलू चुलीजवळ येतात. सावली सगळीकडे पाणी बघते आणि ते, अरे बापरे, काय तेलात पाणी पडले, म्हणजे ज्याने कोणीही या तेलात पाणी टाकलं त्याला खूप भाजलं असणार. बबलू म्हणते, जाऊ दे ना, भाजलं तर भाजलं. सावली बबलू म्हणते, नाही रे, असं नको म्हणू. सावली पुन्हा स्वयंपाक करायला घेते. तर इकडे ताराच्या हाताला भाजलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते, तारा, तू काय मूर्ख आहेस का? अगं, उकळत्या तेलामध्ये पाणी कोण टाकतं? तारा म्हणते, वहिनी, मला काय माहीत, हे असलं किचनचे प्रयोग करायचं, मी किचनमध्ये कधी गेलेच नाही. ऐश्वर्या म्हणते, धन्य आहेस बाई तू. तारा म्हणते, वहिनी, अहो, तुम्हीच मला तिथे पाठवलं ना, तुम्हीच मला बोलताय. ऐश्वर्या म्हणते, हॅलो, मी तुला पाठवलं नव्हतं, मी तिथे जात होते, तूच पळत सुटलीस आणि उकळत्या तेलामध्ये पाणी वगैरे टाकलं आणि हा असा मूर्खपणा करायला मी सांगितलं नाही तुला. तारा मनात म्हणते, मीच मूर्ख आहे, उगाच या बाईच्या नादाला लागले. तर इकडे सावली जेवण बनवते आणि विठ्ठलाला नैवेद्य दाखवते. तेवढ्यातच सावली आतमध्ये येते. तिला सारंग दिसतो. सावली विचारते, सारंग सर, तुम्ही इथे? सारंग म्हणतो, सावली, तुला मंदिरात जायचं होतं ना, मुलांना घेऊन यायचं होतं ना, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सारंग टाळ्या वाजवतो आणि घरामध्ये सर्व मुलं येतात. सारंग म्हणतो, सावली, मी म्हटलं कुठे त्या मंदिरामध्ये जाणार आणि मुलांना जेव घालणार, म्हटलं लहान मुलांना इथेच घेऊन यावं. सगळं सावलीकडे जेवण मागतात. सावली सगळ्यांना डायनिंग टेबलवर बसतो आणि जेव घालते. ऐश्वर्या तिथे येते. सारंग म्हणतो, या दोघी जेव्हा. तारावहिनी, ऐश्वर्या, जेव्हा तुम्ही बाहेर जाणार आहात का जेवायला? तेव्हा अशी तारा म्हणते. बबलूचं लक्ष ताराच्या हातावर जातं. बबलू विचारतो, तारावहिनी, हाताला काय लागलं? तारा म्हणते, बबलू, उगाच इथे नाटक करू नकोस. तारा बाहेर निघून जाते. ऐश्वर्या आपल्या रूममध्ये जाते आणि सावली तिला खीर देते. ऐश्वर्या नाकार देत असते आणि सावली म्हणते, अहो, प्रसाद घेताना नाही म्हणायचं नसतं किंवा प्रसाद खाताना सुद्धा नाही म्हणायचं नसतं. तारा तो ऐश्वर्या प्रसाद खाते आणि तिला ठसका बसते. बबलू विचारतो, सावली वहिनी, हा तुमचा प्लॅन होता ना? सावली म्हणते, बबलू म्हणतो, मला खूप भूक लागली, वाढा जेवायला. सावली बबलूला पण जेवायला वाढते. तर रात्री सारंग झोपलेला असतो. सावली त्याचे पाय चेपत असते. जगन्नाथचा फोन येतो. जगन्नाथ म्हणतो, सावली, एवढ्या रात्री तुला फोन करतोय, पण सॉरी, हे ऐकून मला सांग, सारंग तुझ्या जवळ आहे का? सावली म्हणतो, हो, इथेच आहे. पण जगन्नाथजी, तुम्ही इतके का काळजी करताय? तुमचे आशीर्वाद आहे आमच्यासोबत, तुम्ही नका काळजी करू. जगन्नाथ म्हणतो,
सावली, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसते, होत नाही अगं. सुखाला नजर लागत असते. सुखामध्ये माणसाचा तोल जाऊ शकतो, तसा सारंगचा सुद्धा जाऊ शकतो आणि तू त्याला गमावू शकतो. म्हणून तुला फक्त एवढेच सांगतो की काही झालं, अगदी काही येऊ दे, तरी सारंगचा हात घट्ट पकडून ठेव. सावली फोन ठेवते आणि जगन्नाथ असे का बोलले असेल याचा ती सतत विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, उद्या आपल्याला सारंगच्या जीवाला काही धोका आहे का वगैरे काही आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, हे उद्या आपण पाहणार आहोत. धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.